नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त शासकीय योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ती म्हणजे प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना. महाराष्ट्र शासन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंगसाठी थेट अनुदान देते आणि त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज करणे आता खूप सोपे झाले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक स्टेप सविस्तर पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि हे व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांनाही नक्की शेअर करा. आधी समजून घेऊया की प्लास्टिक मल्चिंग म्हणजे नक्की काय आणि ते आपल्या शेतीसाठी का आवश्यक आहे. प्लास्टिक मल्चिंगमुळे 3 मोठे फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे पाण्याची बचत होते. वजा मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, त्यामुळे सिंचनाची गरज कमी होते आणि पाण्याचा अपव्यय थांबतो. दुसरा फायदा म्हणजे तण वाढत नाही. वजा प्लास्टिकचे आच्छादन असल्यामुळे तणाची वाढ आपोआप थांबते, मजुरांचा खर्च कमी होतो. तिसरा फायदा म्हणजे पीक चांगले येते, वजा जमिनीचे तापमान नियंत्रित राहते आणि पिकाची वाढ जोमाने होते, उत्पादन वाढते. आणि हे सर्व फायदे लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासन या तंत्रज्ञानावर अनुदान देते. त्यामुळे ही संधी सोडू नका. आता प्रश्न येतो, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? तर सांगतो, 4 प्रकारचे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. 1 म्हणजे फळबाग. शेतकरी म्हणजे आंबा, केळी, पेरू, डाळिंब असे फळांचे उत्पादन घेणारे. 2 म्हणजे फुलपीक शेतकरी, म्हणजे झेंडू, गुलाब, जरबेरा अशा फुलांची लागवड करणारे. 3 म्हणजे भाजीपाला उत्पादक, म्हणजे टोमॅटो, कोबी, मिरची, वांगी अशा भाज्या पिकवणारे शेतकरी. आणि 4 म्हणजे मसाला पीक शेतकरी, म्हणजे हळद, आले, लसूण, कांदा यांची लागवड करणारे. थोडक्यात सांगायचे तर जे शेतकरी बागायती आणि नगदी पिके घेतात त्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येतो. अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी आधीच तयार करून ठेवा, म्हणजे नंतर घाई होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे फार्मर आयडी आणि OTP मायनस तुमचा महाडीबीटी पोर्टलवरील फार्मर आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर तयार ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोफाईल 100% पूर्ण असणे आवश्यक आहे. वजा लक्षात ठेवा, प्रोफाईल अपूर्ण असेल तर अर्ज होणार नाही, त्यामुळे आधीच सर्व माहिती भरून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे सर्व्हे नंबर माहीत असणे. वजा तुमच्या शेत जमिनीचा सर्व्हे नंबर आधीच नोंदवून ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे ₹23.60 पेमेंटसाठी तयार राहा. वजा हे ऑनलाईन पेमेंट अर्जाच्या वेळी लागते. हे सर्व आधीच तयार ठेवले तर अर्जाची प्रक्रिया एकदम सुरळीत होईल. चला आता प्रत्यक्ष अर्जाच्या स्टेप्स सुरू करूया. स्टेप 1 आहे महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करणे. सर्वात आधी महाडीबीटी पोर्टलची लिंक उघडा. ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर तुमचा फार्मर आयडी टाका, मग रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येणारा OTP एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. इतके सोपे आहे. एकदा लॉग इन झाले की तुम्ही पोर्टलच्या आतमध्ये जाल आणि पुढील स्टेप्स सुरू होतील. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा. लॉग इन झाल्यानंतर स्टेप 2 आहे घटकासाठी अर्ज करणे. पोर्टलवर गेल्यावर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक महत्त्वाचे काम करायचे आहे. वजा फलोत्पादन विभाग निवडा आणि मग बाब निवडावर क्लिक करा. म्हणजेच पहिले फलोत्पादन विभाग सिलेक्ट करायचा, त्यानंतर बाब निवडा या पर्यायावर क्लिक करायचे. यामुळे तुम्हाला प्लास्टिक मल्चिंगशी संबंधित योजना दिसू लागतील. हे नीट करा, चुकीचा विभाग निवडू नका. स्टेप 3 आहे प्लास्टिक मल्चिंग निवडणे. बाब निवडावर क्लिक केल्यावर तुम्हाला विविध घटकांची यादी दिसेल. त्यात पहिले मुख्य घटक सिलेक्ट करा, नंतर इतर घटक निवडा आणि शेवटी प्लास्टिक मल्चिंग हा पर्याय निवडा. हा तिसरा आणि शेवटचा निवडीचा टप्पा आहे, जो नीट करणे अत्यंत गरजेचे आहे. एकदा प्लास्टिक मल्चिंग सिलेक्ट केले की तुमचा योग्य घटक निवडला जाईल आणि पुढे जाता येईल. स्टेप 4 आहे क्षेत्र भरणे. हे खूप महत्त्वाचे आहे. वांचं तुमचे शेतक्षेत्र हेक्टर आणि आर या एककांमध्ये भरायचे आहे. थोडे उदाहरण देतो जेणेकरून गोंधळ होणार नाही. जर तुमचे क्षेत्र 1 हेक्टर असेल तर हेक्टर रकान्यात 1 आणि आर रकान्यात 0 टाका. जर 1.5 एकर असेल तर हेक्टर 0 आणि आर 60 टाका. जर अर्धा एकर असेल तर हेक्टर 0 आणि आर 20 टाका. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वजा चुकीचे क्षेत्र टाकू नका, कारण नंतर ते बदलता येत नाही. त्यामुळे नीट विचार करून 7/12वरील नोंदीनुसारच क्षेत्र भरा. स्टेप 5 आहे अर्ज सादर करणे. क्षेत्र भरल्यानंतर 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिले, सूचना वाचा. वजा पोर्टलवर दिलेल्या सर्व सूचना नीट वाचा, कोणतीही माहिती चुकू नये म्हणून. दुसरे, अटी मान्य करा. वजा सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे चेकबॉक्सवर टिक करा. तिसरे, अर्ज सादर करा. वजा सर्व माहिती तपासून घेतल्यानंतर अर्ज सबमिट करा. एक महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेच्या सर्व अटी तुम्हाला लागू आहेत हे लक्षात असू द्या. अर्ज सादर केल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, तो जपून ठेवा. स्टेप 6 आहे पेमेंट करणे. अर्ज सादर केल्यानंतर ₹23.60 एवढे शुल्क ऑनलाईन भरायचे आहे.
हे पेमेंट तुम्ही अनेक पद्धतींनी करू शकता. -UPI वापरून, QR कोड स्कॅन करून, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने किंवा नेट बँकिंगद्वारे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती वापरा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पेमेंट वर्षातून फक्त एकदाच करायचे असते, वारंवार नाही. पेमेंट झाल्यावर पावती मिळेल, ती डाउनलोड करून ठेवा. अर्ज केल्यानंतर पुढे काय होते हे समजून घ्या, म्हणजे घाबरायला नको. पहिला टप्पा म्हणजे अर्ज वेटिंग लिस्टमध्ये जातो, तुमचा अर्ज प्रलंबित यादीत जातो, हे सामान्य आहे. दुसरा टप्पा म्हणजे लक्षांक आल्यावर निवड होते, वजा शासनाकडून लक्षांक जाहीर होतात आणि त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची निवड होते. तिसरा टप्पा म्हणजे निवड झाल्यावर कागदपत्र अपलोड करायची असतात. निवड झाल्याचा SMS तुमच्या नंबरवर येईल, त्यानंतर आवश्यक कागदपत्र पोर्टलवर अपलोड करायची असतात. तर घाबरू नका, SMS आला की लगेच पुढची कार्यवाही करा. निवड झाल्यानंतर 4 महत्त्वाची कागदपत्र पोर्टलवर अपलोड करायची असतात. पहिले म्हणजे 7/12 उतारा वजा तुमच्या शेत जमिनीचा अद्ययावत 7/12 उतारा. दुसरे म्हणजे आधार कार्ड तुमचे मूळ आधार कार्ड किंवा त्याची स्पष्ट झेरॉक्स. तिसरे म्हणजे बँक पासबुक वजा अनुदान थेट बँक खात्यात जमा होते, त्यामुळे पासबुकची झेरॉक्स लागते. आणि चौथे म्हणजे खरेदी पावती. तुम्ही प्लास्टिक मल्चिंग खरेदी केल्याची पावती अपलोड करायची असते. एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे ही सर्व कागदपत्र आधीच स्कॅन करून मोबाईलमध्ये किंवा संगणकावर तयार ठेवा, म्हणजे वेळेत अपलोड करता येईल. आपण आज शिकलेल्या सर्व स्टेप्सचा एक छोटा आढावा घेऊया. एकूण 6 सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही हा अर्ज पूर्ण करू शकता. स्टेप 1 म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा. स्टेप 2 म्हणजे घटकासाठी अर्ज करा. स्टेप 3 म्हणजे प्लास्टिक मल्चिंग निवडा. स्टेप 4 म्हणजे तुमचे शेत क्षेत्र भरा. स्टेप 5 म्हणजे अर्ज सादर करा. आणि स्टेप 6 म्हणजे ₹23.60 पेमेंट करा. बस इतके सोपे आहे. या 6 स्टेप्स लक्षात ठेवल्या तर कोणतीही अडचण येणार नाही. शेतकरी बंधू आणि संधी गमवू नका. ही योजना तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आजच तुम्ही थेट पोर्टलवर जाऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला QR कोडवरूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला नाही तर लाईक करा. चॅनलला आजच अर्ज करा. आणि हे व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या QR कोड